नमस्कार पालकांनो, तुमच्या मुलांना अभ्यासाची गोडी वाटावी, त्यांनी अभ्यास मनापासून करावा आणि तो परिणामकारक व्हावा यासाठी आज काही युक्त्या सांगणार आहे. अभ्यास म्हटलं की मुलांना कंटाळा येणं अगदी स्वाभाविक आहे, कारण अभ्यास याचा अर्थच मुळे प्रॅक्टिस आहे, सराव आहे. वारंवार तीच गोष्ट त्याच पद्धतीने करायची म्हटल्यानंतर हा मनुष्य स्वभाव आहे की त्याचा कंटाळा येणारच आहे. परंतु मुलांच्या या विद्यार्थी दशेमध्ये त्यांनी अभ्यास करणं अभिप्रेत आहे आणि ती आपली पण इच्छा आहे. मग अशा वेळेला मुलांनी केलेला अभ्यास हा परिणामकारक व्हावा, तो त्यांच्या लक्षात राहावा, त्यांना तो परीक्षेमध्ये व्यवस्थित पद्धतीने वापरता यावा, अप्लाय करता यावा, अशी जर तुमची अपेक्षा असेल तर या 4-5 गोष्टी नक्की करून पहा. पहिली गोष्ट म्हणजे अभ्यासासाठी अशी वेळ ठरवा की मुलं घाईघाईने अभ्यास करणार नाहीत. म्हणजे जर तुम्ही त्यांना असं सांगितलं की तू जर पटपट अभ्यास केलास तर तुला खेळायला जायला मिळेल, अशा वेळेला मूल मग खूप घाईघाईने अभ्यास करतं, त्याचं मन त्यात नसतं, केवळ उरकणं हा भाग असतो. आपण जर का मुलांचा अभ्यासाचा वेळ अशा पद्धतीचा ठरवला की त्याच्या आगे किंवा त्याच्या मागे असं काही नसणार आहे, जेणेकरून मूल पूर्ण एकाग्रतेने अभ्यास करू शकेल. दुसरी गोष्ट, अभ्यासासाठी एका वेळेला खूप मोठं टार्गेट देऊ नका, कारण खूप सारा अभ्यास दिला की मुलांना ते बघूनच आधी भीती वाटते की एवढा मोठा अभ्यास तो कसा व्हायचा आणि कधी करायचा आणि का करायचा एवढा अभ्यास. त्याऐवजी अभ्यासाचे छोटे छोटे भाग करून त्यांना जर दिलेत आणि प्रत्येक भाग त्यांनी पूर्ण केला यशस्वीरित्या, एक छोटंसं गिफ्ट किंवा एका छोटासा कौतुकाचा शब्द तुम्ही त्यांना नक्कीच देऊ शकता. तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही मुलांना शिकवाल तेव्हा थोडं क्रिएटिव्ह बना. म्हणजे आजच्या दैनंदिन आयुष्यामधली किंवा रोजच्या जीवनामधली उदाहरणं जर का त्यांच्या अभ्यासाशी जोडून घेतलीत तर मुलं त्याच्याशी रिलेट करतील. उदाहरणार्थ, आजकालच्या मुलांना पिझ्झा आवडतो, त्या पिझ्झाचे आपण व्यवस्थित तुकडे केले तर जसं पाव, अर्धा, पाऊण, एक, हा छोटासा एक उदाहरणाचा भाग झाला. अशा पद्धतीने आपण जर रोजच्या जीवनातील उदाहरणांशी क्रिएटिव्हिटीने, सृजनशीलतेने अभ्यासाचा संबंध जोडला तर मुलांना त्या अभ्यासामध्ये मन रमायला नक्कीच मदत होईल. आणखी एक गोष्ट काय करू शकू तर अभ्यास करण्यापूर्वी मुलांच्या पोटात थोडंसं काहीतरी जाऊ द्या. मुलांना भूक लागली तर त्यांना काही सुचत नाही, मग चिडचिड करतात, मन एकाग्र होत नाही. जमलं तर थोडंसं त्यांच्याशी खेळा, नृत्य करा, एक्झरसाईज करा, डान्स करा, जेणेकरून मुलाचा मूड आनंदी होईल आणि आनंदी मूड असला की मूल त्या पद्धतीने अभ्यासाला सुरुवात करू शकेल. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या की जिथे मुलं अभ्यास करणार असतील तिथे लॅपटॉप, टी व्ही, मोबाईल, टॅब या वस्तू राहणार नाहीत किंवा यांच्यापासून लांब अशा प्रकारची जागा जर आपण मुलांच्या अभ्यासाकरता ठेवली तर कमीत कमी डिस्ट्रॅक्शन, कमीत कमी डिस्टर्बन्सेस येतील आणि मुलं आपलं लक्ष एकाग्र करू शकतील. मुलांचा अभ्यास घेणं हा एक मोठा टास्क असतो. ह्या टास्कमध्ये आपल्याला खूप पूर्णपणे संयम, पूर्णपणे शांत डोकं ठेवावं लागतं. मूल अनेकदा चुकतं, अगदी 10 वेळा जरी मुलं चुकली तरी आपल्याला न रागवता अतिशय संयमाने वेगवेगळ्या पद्धतीने मुलांना तो भाग समजावून सांगावा लागतो. आपण जर त्यांच्या बाबतीमध्ये चिडचिड केली, इरिटेट झालो तर मग मुलं अभ्यास हा काहीतरी मोठा बागुलबुवा आहे आणि याच्यापासून लांब पळालं पाहिजे, कारण अभ्यासाचा संबंध शिक्षेशी आहे, ओरडण्याशी आहे, रागावण्याशी आहे असं त्यांना वाटतं. त्याऐवजी आपले आईवडील आपल्याला समजून घेतात, आपल्याला बक्षीस देतात, शाबासकी देतात, कौतुक करतात, अभ्यास सोपा आहे असं सांगतात, मी तुझ्यासाठी उपलब्ध आहे असं सांगतात. त्यावेळेला मुलाला अभ्यासाची गोडी निर्माण होते आणि मग तो केलेला जो अभ्यास असतो तो अधिक परिणामकारक ठरतो. म्हणून पालकांनो, या 5-6 युक्त्या जरूर वापरून पहा. ह्या सगळ्या युक्त्यांमुळे अभ्यासाची गती वाढेल, अभ्यासाचं ग्रहण करणं म्हणजे ग्रास्पिंग वाढेल आणि अभ्यास केला तर तो चांगला लक्षात राहील आणि तो परीक्षेच्या दरम्यान मुलांना उत्तर लिहिताना खूप छान पद्धतीने उपयोगाला येईल. धन्यवाद.